स्वामी भक्तांनो, जर तुम्ही आज हा व्हिडिओ पूर्ण मन लावून ऐकला तर नक्कीच आज तुमच्या मनातील मोठी इच्छा पूर्ण होईल. आणि त्यासाठी फक्त तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी दाबा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं नक्कीच टाईप करा. स्वामी भक्तांनो, एकदा का मनात विचारांचा गोंधळ सुरू झाला की समाधान संपतं आणि अशांततेचा आरंभ होतो. अशा वेळेस माणूस अनेक दारं ठोठावतो, कधी नातेवाईकांकडे, कधी मित्रांकडे, तर कधी स्वतःच्या विवेकाकडे. पण या सगळ्यांपेक्षा एकच दार असतं जे नेहमी उघडतच असतं, स्वामींचं दार. स्वामी समर्थांचं स्मरण केलं की जणू एका क्षणात सगळं पातक, सगळं विषाद आणि सगळं काळं अंधार गायब होतो. एका छोट्याशा गावात रामभाऊ नावाचा एक गरीब माणूस राहत होता. खांद्यावर कष्टाचं ओझं, पोट भरण्याची चिंता आणि मनात घर करणारा दुःखाचा सागर. घरात 2 लहान मुले, आजारी बायको आणि कोणतीही शाश्वती नसलेली कमाई. दररोज सकाळी रामभाऊ देवळासमोर थांबत असे आणि फक्त एवढंच म्हणत असे, स्वामी तूच मला तार. हे शब्द त्यांच्या ओठावर असले तरी मनात मात्र प्रश्न होता, खरंच स्वामी आहे का? एका दिवशी तो फार निराश झाला. काम मिळालं नाही. घरी परतल्यावर बायकोच्या डोळ्यात अश्रू आणि मुलांच्या डोळ्यात भूक. तुटलेल्या संसाराचा आवाज कानी येत होता. तेव्हा रामभाऊनं घराच्या कोपऱ्यात बसून बंद डोळ्यांनी फक्त एकच गोष्ट म्हणली, माझ्यात आता काही उरलेलं नाही स्वामी. त्या रात्री त्याला एक स्वप्न पडलं. स्वामी आले होते. त्यांचा चेहरा तेजस्वी, डोळ्यात करुणा आणि शब्द होते मृदू, बाळा संकटही देणगी असतात. मी तुला सोडणार नाही, पण तुझी श्रद्धा डगमगली तर मी काहीच करू शकणार नाही. तुझं कर्म तू कर, कृपा माझी कायमच आहे. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर त्याला एक नवीन बांधकामाच्या ठिकाणी मजुरीचं काम मिळालं. त्या दिवशी मिळालेलं जेवण, घरातलं हसू आणि त्या रात्री स्वामींचं दर्शन, हे सगळं त्याच्या आयुष्याचं वळणच बदलून गेलं. तो दिवस आणि आजचा दिवस. रामभाऊ दररोज सकाळी उठून देवळात जातो, पण यावेळी प्रश्न नाही, फक्त एक भावना, आभार स्वामी. हे खरंच आहे की माणूस कितीही संघर्षात असो, त्याला जर कुठे खऱ्या अर्थानं आधार मिळतो तर तो विश्वातल्या शक्तीमध्ये असतो. आणि त्या विश्वातल्या शक्तीचं नाव असतं श्री स्वामी समर्थ. एक गोष्ट लक्षात घ्या, आज आपण अनेक गोष्टी शिकतो, इंग्रजी, संगणक, मोबाईल, व्यवहार, पण मनाचं शहाणपण, भावनेचं व्यवस्थापन आणि आत्मविश्वासाचं बळ मिळवण्यासाठी आपल्या घरातला देवच पुरेसा असतो. तेव्हाच लक्षात येतं की कधी कधी शिक्षण पुस्तकात नाही तर अनुभवात असतं. स्वामी विचार ही अशीच एक शिकवण आहे आणि जी कुठल्याही वर्गात शिकवली जात नाही, पण नक्की जीवन जगण्याच्या प्रत्येक टप्प्यावर अनुभवली जाते. त्या अनुभवातून जन्माला येतो संयम, समजूत आणि सबुरी. रामभाऊच्या गोष्टीप्रमाणेच आपल्याला आजूबाजूला अनेक रामभाऊ असतात. कुणाच्या चेहऱ्यावर हसू असतं पण मनात घोर असतो. कुणी फार बोलतं पण आतून खचलेलं असतं. अशा प्रत्येकासाठी स्वामींचा एक विचार, एक मंत्र, एक वाक्य पुरेसं असतं. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. या एका वाक्यानं किती जीव वाचलेत, किती डोळे पुसलेत, किती मन पुन्हा उभी राहिले आहेत, हे फक्त अनुभवण्यालाच माहिती आहे. म्हणून स्वामींचं नाव म्हणजे औषध आहे, मनाचं, नात्याचं आणि आयुष्याचं. याच विचारांना पुढे नेण्यासाठी आपण एकत्र येऊ. जेव्हा एखाद्या मित्राला हताश वाटेल तेव्हा त्याला हे सांगू, स्वामींचं नाव घे. समाधान तिथंच नक्कीच तुला सापडेल आणि तुझं मन नक्कीच छान होईल. आता जीवन ही एक अशी वाटचाल आहे जिथे प्रत्येक वळणावर नवीन अनुभव आहेत, नवीन परीक्षा आहेत आणि कधी कधी अगदी अनपेक्षित वादळं भेटतात. पण अशा सगळ्या परिस्थितीत जो एकच आधार स्थिर राहतो तो म्हणजे श्रद्धा आहे. आणि श्रद्धेच्या गाभ्यात जर स्वामी असतील तर कुठलंही वादळ असो तो आपल्याला उडून लावू शकत नाही. शहरातल्या गजबजलेल्या रस्त्यावरून चालत असताना एक म्हातारी आजी आपल्या छोट्याशा पिशवीत काही लिंब आणि तांदूळ घेऊन जात होती. शरीर थकलेलं, डोळ्यात ताण आणि चेहऱ्यावर काळजी होती, पण ओठांवर सतत गुणगुणले जाणारं एकच नाव होतं, स्वामी समर्थ. एक तरुण तिच्याकडे पाहत होता. त्याने विचारलं, आजी तुझं आयुष्य इतकं कठीण असताना तू एवढं विश्वासानं स्वामींचं नाव कसं घेतेस? आजी थोडी थांबली, एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाली, बाळा या श्वासाचंही नियंत्रण माझ्या हातात नाही, पण स्वामींवरचा माझा विश्वास मात्र मीच निवडलाय. हेच खरं. संकट येतात, आजार येतात, अपमान, आर्थिक अडचणी, नात्यातील दुरावा, सगळं काही येतं, पण जर आपल्यामध्ये मनामध्ये विश्वासाचं वावडं नसेल तर आपण सहज कोलमडून जातो. आणि म्हणूनच प्रत्येक क्षणी, प्रत्येक ओहोटीला, प्रत्येक तुटलेपणाला सामोरं जाताना स्वामींचं स्मरण करणं हेच खरं साधन आहे. काही जण विचारतात, स्वामींनी काय केलं माझ्यासाठी? त्यांना हे समजून घ्यायला हवं की जे वाईट घडलं नाही तेच कधी कधी कृपा असते. तुमचं
अपघात टळणं, एखादं नुकसान टाळणं, मनात आलेला राग थांबणं आणि एखादं वाईट पाऊल उचलण्याआधीच मनात आलेला अपराध बुद्धीचा विचार, हे सगळं स्वामींचंच मार्गदर्शन असतं. विचार करा, जर स्वामी नसते तर कदाचित आपण वेगळ्याच मार्गावर गेलो असतो. आपलं आजचं आयुष्य खूपच वेगळं असतं. आपण जिथं आहोत तिथं पोहोचायला कदाचित कोणी अदृश्य हात आपल्या पाठीशी होता. तोच म्हणजे स्वामी समर्थांचा हात आहे. रामभाऊ सारखेच अजून एक पात्र या कथेमध्ये आहे, सरिता. ती एक विधवा स्त्री आहे. पतीच्या अपघाती मृत्यूनंतर तिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. 2 लहान मुलं, सासरचं आर्थिक संकट आणि समाजाचं नकोसं वागणं, सगळं तिच्यावर एकाच वेळी आलं. अनेकदा तिनं आत्महत्या करावी असा विचार केला, पण एका रात्री ती हरपलेल्या मनाने गावाच्या देवळात गेली. समोर स्वामींची मूर्ती होती, शांत, स्थिर, पण डोळ्यात करुणा. तिच्या तेव्हा लक्षात आलं आणि आवाज आला कानात, मरण हे उत्तर नाही बाळा, तुझं दुःख मोठं नाही, तुझा संयम छोटा आहे. त्या दिवसापासून सरितानं आयुष्याला नव्याने सामोरं जायचं ठरवलं. टाकलेले नाही, कुणाकडे हात न घालते, आणि फक्त एकच गोष्ट केली, स्वामींचं नामस्मरण. आता ती काम करायची, कपडे धुवायची, झाडायची, शाळेत डबा द्यायची. सगळं करताना फक्त मनात म्हणत असे, श्री स्वामी समर्थ. आज तिची मुलं शिकलेली आहेत, तिचं स्वतःचं छोटंसं घर आहे आणि सर्वात महत्वाचं तिचं आत्मसन्मानाने जगलेलं आयुष्य आहे. ती सांगते, स्वामींनी मला पैसा नाही दिला पण आत्मसन्मान दिला. म्हणूनच स्वामींची भक्ती ही फक्त चमत्काराच्या अपेक्षेसाठी नसते, ती आत्मा मजबूत करण्यासाठी असते. ती संघर्षात टिकून राहण्यासाठी असते. ती खचलेल्या मनाला पुन्हा उभं करण्यासाठी असते. जगात कोणतेही मोठे टायकोन, उद्योजक, राजकारणी किंवा सेलिब्रिटी यशस्वी होताना हे मेहनतीने, पण ते त्याच वेळी आत्मविश्वासाने भरलेले असतात. आणि आपल्यासारख्या सामान्य माणसांसाठी तो आत्मविश्वास म्हणजे स्वामींचा आशीर्वाद आहे. पाण्यात पडलेला माणूस डोळे उघडून मार्ग शोधतो. तो झाडाच्या एखादी फांदी पकडतो. त्याला वाचायचं असतं, पण बुडायच्या आधी जर त्यानेच निश्चय सोडला तर कोणीही त्याला वाचवू शकत नाही. स्वामी आपल्याला फांदी देतात म्हणजेच उपाय, पण पकडायचं आपल्याला असतं. आपण नेहमी म्हणतो, देवा माझं दुःख का कमी होत नाही, पण विचार करा, आपण स्वामींचं नाव फक्त अडचणीत घेतो, बाकी वेळेस विसरतो. त्यांना आठवण फक्त त्रासात होते. ही भक्ती नको. भक्ती स्वतःचं उदरदायित्व मानून केली पाहिजे. स्वामी सांगतात, तू कर्म कर, मी फळ देईन. म्हणजे आपण प्रयत्न करायचे, यश नक्की मिळणारच आहे. फक्त विश्वासाला कुठेही तडा लागू नये. या विश्वासाची छोटीशी पण गोड कथा सांगतो. एका गावात एक वयोवृद्ध बाप आणि त्याचा मुलगा राहत होते. बाप सतत स्वामींचं जप करत असे. एक दिवस मुलगा वैतागला आणि म्हणाला, बाबा, स्वामींचं नाव घेऊन काही फायदाच नाही. आपलं घर मोडकं, पैसे नाहीत, आपण दररोज उपाशी आहोत. बाप शांतपणे म्हणाला, बाळा, आपण उपाशी आहोत कारण आपली परिस्थिती कठीण आहे, पण स्वामींचं नाव घेतो म्हणून तरी आजवर जिवंत आहोत, नाहीतर कधी संपलो असतो. हे उत्तर म्हणजे अनुभवाची परिपक्वता आहे. स्वामींचं नाव घेणं म्हणजे संकट न येण्याची हमी नव्हे, तर संकट आल्यावरही ढळू नये अशी तयारी आहे. आज प्रत्येकाच्या जीवनात एक अशा गोष्टी असतात, हळव्या भावना, न बोललेलं दुःख, मनातला अंधार. पण त्या अंधारात जर एखादा प्रकाशाचा झोत हवा असेल तर तो झोत म्हणजे स्वामींची कृपा आहे. स्वामी म्हणजे देव नाहीत फक्त, ते संवेदनशीलतेचा अवतार आहेत. जेव्हा मन कठीण होईल तेव्हा त्यांचं स्मरण केलं की मन हळवं होतं, डोळे पाणावतात, त्या अश्रूंमध्ये माणूस मुक्त होतो. आणि हीच खरी भक्ती आहे, हे लक्षात घ्या. स्वामी भक्तांनो, कोणत्याही संकटाचा उगम हा अचानक होतो. तो न सांगता, न सुचवता येतो, आणि तेव्हा माणूस गोंधळतो, घाबरतो आणि अनेकदा कोसळतो. पण त्या अंधारात जर कुठे एक दीप उजळत असेल तर तो म्हणजे स्वामी समर्थ या नावाचा आहे. हे नाव म्हणजे फक्त मंत्र नाही, हे एक संरक्षण कवच आहे. हे नाजूक क्षणांमध्ये मनाला गंभीर ठेवतं आणि खंबीर ठेवतं. एका वेळेची गोष्ट सांगतो. माळशीच्या डोंगऱ्या पायथ्याशी असलेलं एक छोटंसं गाव आहे, नाव गंगापूर. तिथे एक तरुण मुलगा राहत होता, चेतन. शिकलेला, हुशार, पण नोकरी मिळत नव्हती. अनेक ठिकाणी अर्ज केले, मुलाखती दिल्या, पण सगळीकडे नकार. आईवडील वयस्कर, घराचं ओझं, आर्थिक अडचणी आणि मनातील असहाय्यता, सगळं मिळून चेतन दिवसेंदिवस खचत चालला होता. एक दिवस तो थेट डोंगरावर गेला. त्याने ठरवलं, आज शेवटचं. पण तिथं अचानक त्याच्या कानावर एक आवाज आला, थांब बाळा, संकटाचा शेवट म्हणजे संधीचा आरंभ असतो. चेतन चकित झाला. मागे पाहिलं तर कोणीच नव्हतं, फक्त एक झाडावर टांगलेला बोर्ड आहे, श्री स्वामी समर्थ मंदिर. 200 पाऊल पुढे तो थांबला. चालत चालत मंदिरापर्यंत पोहोचला. तिथे एक साधा पुजारी बसलेला. चेतनला पाहून म्हणाला, स्वामी, तुला थांबवायला पाठवले बाळा, उद्या सकाळी तुला संधी भेटेल. चेतन आश्चर्यचकित झाला. त्याने काही विचारलं नाही, फक्त डोळे मिटले आणि प्रथमच मनापासून म्हणला, श्री स्वामी समर्थ.
तर दुसऱ्या दिवशी तो गावात परतला आणि वाटेत एका शाळेचा बोर्ड दिसला. तत्काळ शिक्षकांची गरज. त्याने अर्ज केला आणि त्याच दिवशी त्याला नोकरी मिळाली. आणि तेव्हापासून चेतन दररोज मुलांना शिक्षण देतो, पण सुरुवात नेहमी एका ओळीने करतो. आज तुमचं मन स्वामींनी भरून टाको. ही कथा फक्त चेतनाची नाही, ती आपल्या सगळ्यांची आहे. आपल्यापैकी प्रत्येक जण कधी ना कधी एका अशा टोकावर उभा असतो जिथून परतीचा रस्ता बंद वाटतो. पण जर त्या क्षणी आपण श्री स्वामी समर्थ म्हटलं तर बघा, मार्ग आपोआप तयार होतो. स्वामी म्हणजेच मार्ग नाही, ते प्रकाश आहेत. ते मार्ग दाखवत नाही, ते मार्ग बनवतात. त्यांच्या कृपेची भाषा शब्दात नाही मावणार, ती अनुभवायला लागते. एका गृहिणीचं उदाहरण घ्या. तिचं नाव लतिका. नवरा मुंबईला रिक्षा चालवत असे. महिन्याच्या शेवटी पैसे पाठवायचा. एक दिवस बातमी आली, अपघात, मृत्यू. सगळं कोसळलं. बाळ लहान, घर भाड्याचं, शाळेचं शुल्क थकलेलं. पण लतिकानं हार मानली नाही. तिनं घरात पूजेसाठी ठेवलेल्या स्वामींच्या फोटेपुढे बसून फक्त एवढंच म्हटलं, मला दिशा दाखवा. त्या आठवड्यात तिला गावातल्या अंगणवाडीत काम मिळालं. कमी पगार पण समाधान. ती सांगते, स्वामींनी माझी पाठ थोपटली तेव्हा मला आज माझं बळ समजलं. यातून आपण काय शिकतो? संकट कुठल्याही रूपात येतात, आर्थिक, सामाजिक, मानसिक. पण जेव्हा आपण स्वामींचं स्मरण करतो तेव्हा संकट जशी तशी राहतात. पण आपली बघण्याची दृष्टी बदलते आणि हीच ती दृष्टीच बदल घडवते. स्वामींचा विचार म्हणजे संयम शिकवणारा गुरु आहे, विश्वास देणारा पिता आहे आणि सहनशीलता देणारी माता आहे. कधी माणूस रडतो पण त्याला कारण सापडत नाही. मन अशांत असतं, पण ते असं का ते समजत नाही. हे सगळं जेव्हा होतं तेव्हा स्वामींनी दिलेल्या एका वाक्याचा आधार घ्या. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. माझ्या आयुष्यात सुद्धा एक वेळ अशी आली होती की सगळं सोडून द्यावं वाटलं. काम, संबंध, स्वप्न, काही शिल्लक राहिलं नव्हतं. पण एका रात्री अचानक मोबाईलवर एक व्हिडिओ आला. आज तुमच्या घरात गोड बातमी येईल, फक्त स्वामींचं नाव घ्या. त्या शब्दांनी माझा जीव गहिवरला. त्या रात्री मी 5 वेळा श्री स्वामी समर्थ म्हणालो. दुसऱ्या दिवशी जे झालं त्याला चमत्कारच म्हणावं लागेल. जुनी नोकरी पुन्हा मिळाली. हरवलेली उमेद पुन्हा जागी झाली आणि मनात आशा उगम पावली. स्वामींची भक्ती ही फक्त जवानी नव्हे, ती हृदयाची तयारी आहे. जर तुम्ही मनानं सज्ज असाल तर स्वामी तुमच्या दारात उभे आहेत, हेही लक्षात घ्या. स्वामी भक्ती म्हणजे दररोज घंटा वाजवणं नव्हे, दररोज 108 वेळा जप करणं नव्हे, तर प्रत्येक क्षणी मी एकटा नाही असं स्वतःला आठवण करून देणं आहे. हेच खरं नामस्मरण आहे. स्वामी समर्थांची कृपा कधी जाहिरात करत नाही, ती शांतपणे आपल्या जीवनात शिरते आणि गोंधळलेल्या रस्त्यांना नक्कीच ती मार्गात बदलत असते. एका मुलीनं सांगितलेला अनुभव ऐका. माझं आयुष्य नात्यात अडकलेलं होतं, अपेक्षा, फसवणूक, दुःख. पण मी रोज रात्री झोपताना एकच वाक्य म्हणू लागले, स्वामी आजचा दिवस तुझ्याकडे ठेवते. हळूहळू आयुष्य सावरायला लागलं. मन शांत झालं. लोक तेच होते, जग तेच होतं, फक्त मी बदलले. हे म्हणजे स्वामी विचारांचं सामर्थ्य आहे. ते लोकांना बदलत नाही, ते आपली वृत्ती बदलतात. आणि ही वृत्ती म्हणजे नवसंजीवनी आहे. हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे आणि त्यानुसार नक्कीच तुम्ही चाललं पाहिजे. मनाचं शांत राहणं हे सर्वात मोठं यश आहे. माणूस जगात कशासाठीही धावतो, पैसा, प्रतिष्ठा, नाती, अधिकार. पण शेवटी शोधतो ते मनशांती. आणि शांतता कुठे मिळते? तर ती मिळते स्वामींच्या विचारातून. आता स्वामी समर्थांचा विचार म्हणजे बाह्य ध्वनीपासून दूर होऊन अंतर्मनाशी संवाद साधणं आहे. ते केवळ एक संत नव्हेत, ते एक चेतना होते. त्यांनी सांगितलं, माझं स्मरण केल्यावर तू एकटा राहत नाहीस. म्हणून दररोज मनात शंका येते तेव्हा स्वामींचं स्मरण करा. दररोज राग येतो तेव्हा त्यांचा नावाचा जप करा. आणि जेव्हा सगळं सोडून द्यावं वाटतं तेव्हा डोळे मिटा, मनाला सांगा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामींचा विचार सांगतो की परिस्थिती ही स्थायिक नसते, ती येते आणि जाते. पण तुमचं मन जर स्थिर राहिलं तर कुठलीही परिस्थिती तुम्हाला हादरू शकत नाही. यासाठी आवश्यक असतो विश्वास, स्वतःवर, कर्मावर आणि स्वामींच्या कृपेवर. जगात कुणावरही तुमचं पूर्ण नियंत्रण नाही. फक्त तुमचं मन, तुमचं बोलणं, तुमचं वागणं हेच तुमचं खऱ्या अर्थाने तुमचं असतं. स्वामींचा संदेश आहे की आपण स्वतःला समजून घ्या. जगाला बदलण्याआधी स्वतःत सकारात्मकता आणा. तुम्ही जेव्हा चुकता तेव्हा स्वतःला दोष देऊ नका. तर ही चूक तुमचं आत्मज्ञान वाढवण्यासाठी आली होती असं समजून ती स्वीकारा. स्वामींची शिकवण आहे, पराभव म्हणजे अपयश नव्हे, पराभव म्हणजे आत्मपरीक्षणाचं दार आहे. कधी तुमच्यावर अन्याय होतो, लोक तुम्हाला समजत नाहीत, अपमान करतात, गृहीत धरतात, तेव्हा नाराज न होता फक्त एवढंच म्हणा आणि मनात म्हणा, स्वामी साक्षी आहेत. जोवर स्वामींचं नाव ओठावर आहे तोपर्यंत तुमचं रक्षण हे अटळ आहे. आणि तुमच्या मनात शांतता हवी असेल तर दुसऱ्यांचा द्वेष, स्पर्धा, असूया, तुलना हे मनातून बाहेर फेकून द्या. हे सर्व विचार तुमच्या आध्यात्मिक वाढीचे अडथळे आहेत. स्वामी सांगतात, तू फळाची चिंता करू नकोस, कर्म करत राहा.
कारण फळ द्यायचं माझं काम आहे. जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा मी तुला तुझं योग्य फळ नक्कीच देईन, पण त्यासाठी तुझं मन निरपेक्ष, स्वच्छ आणि भक्तिपूर्ण असावं लागेल. स्वामींचा संदेश आहे की संकट म्हणजे शिक्षण आहेत, संकट म्हणजे शिकवण आहे. प्रत्येक दुःख ही एक संधी आहे. त्यातून संयम मिळतो, विश्वास वाढतो आणि मन घडतं. तेच मन पुढे तुमचं भाग्य बदलतं. तुमच्या जीवनात काही गोष्टी वारंवार घडतात, एखादं अपयश, एखादं नातं, एखादं नुकसान. तेव्हा प्रश्न विचारू नका, हे पुन्हा का? तर स्वतःला विचारा, मी यातून अजून काय शिकू शकतो? स्वामींची दृष्टी म्हणजे शिकण्याची वृत्ती आहे. नाती टिकण्यासाठी गरज असते संयमाची, समजुतीची आणि संवादाची. जेव्हा तुम्ही मी कमी करता तेव्हा आपण तयार होतं. स्वामींनी नेहमी सांगितलंय, माणसाच्या हृदयात देव असतो. जर हृदय मोठं असेल तर देवाचा वास कायम राहतो. अहंकार हा एक विष आहे, तो गोड वाटतो पण शेवटी संपूर्ण व्यक्तिमत्व पोखरून टाकतो. स्वामी विचार सांगतात, अहंकार माणसाला देवापासून लांब नेतो आणि नम्रता त्याच माणसाला देवाच्या चरणाशी आणून ठेवते. तुमचं बोलणं, वागणं, दृष्टिकोन हे सगळं असं असावं की ज्याला भेटल्यावर समोरचं माणूस म्हणावं, या माणसात काहीतरी वेगळं आहे. हे वेगळेपण म्हणजे स्वामी विचार आहेत. जगात काही माणसं फक्त बोलतात, काही काम करतात आणि काही शांत राहतात, पण त्यांच्या उपस्थितीने वातावरण सकारात्मक होतं. तुम्ही तिसऱ्या प्रकारात यावं, कारण वाचन, ध्यान आणि नामस्मरण यामुळे तुमचं शरीर नाही, तुमचं मन तेजस्वी होतं. स्वामी विचारांमध्ये एक गोष्ट वारंवार येते, ते म्हणजे संतोष. समाधान म्हणजे सगळं सोडून देणं नाही. समाधान म्हणजे जे आहे ते पुरेसं आहे. तुमच्या हातात जे आहे त्यात आनंद मानणं हीच खरी आध्यात्मिक प्रगती आहे. कुणी तुमच्यावर टीका करत असेल, तुमच्याबद्दल गैरसमज पसरवत असेल, तुमचं नुकसान करत असेल, तर तुमचं मौन हेच तुमचं उत्तर असावं. कारण स्वामी समर्थ कोणाचं वाईट होऊ देत नाही. तुम्हाला जर खरोखर यश हवं असेल तर फक्त प्रयत्न करणं थांबवू नका. प्रयत्नांसोबत मनापासून प्रार्थना करा. प्रार्थना म्हणजे मागणं नव्हे, ती एक नम्र कबुली असते की हे स्वामी, माझं बळ अपुरं आहे, तुझी साथ हवी आहे. दररोज 5 मिनिटं जरी शांत बसून डोळे मिटून श्री स्वामी समर्थ म्हटलं तरी संपूर्ण दिवस बदलतो. मनाला जडपणा जाणवत नाही, राग कमी होतो, चिंता विरते आणि आत्मविश्वास वाढतो. स्वामी विचार सांगतो, माफ करा, विसरून जा आणि पुढे जा. कारण जो माफ करतो तो मोठा होतो आणि जो विसरतो तो मोकळा होतो. तुमचं आयुष्य जर अडकलं असेल, वाटा बंद वाटत असतील, यश टळत असेल, तर आधी मनातून सर्व ईर्षा, इगो, विकार, चिडचिड हे बाजूला करा. जसं बंद नळीतलं पाणी साचून कुजतं, तसं मनाचं जडपण सुद्धा प्रगती रोखतं. स्वामींचं स्मरण म्हणजे नळीतील अडथळा दूर करणं आहे. ज्याचं मन मोठं आहे त्याचं आयुष्य मोठं आहे. ज्याला दुसऱ्यांचा आदर करायची सवय आहे तो स्वाभाविकच सगळ्यांचा प्रिय बनतो. स्वामी विचार हे प्रेम, करुणा आणि समजुतीचा झरा आहे. तुमच्या हातून एखाद्याचं भलं झालं, कुणाला शांती मिळाली, कुणाच्या चेहऱ्यावर हसू आलं, तर समजा की स्वामी तुमच्या मार्फत नक्कीच काम करत आहे आणि तुम्ही त्या नक्कीच छायेत आहात. आणि स्वामींच्या छायेत असलं की सर्व काही ठीक होतं. तुम्ही त्यांचं माध्यम बनता. तुमचं आयुष्य चमत्कारिक नसेलही, पण ते प्रेरणादायी नक्कीच होऊ शकतं, एवढं लक्षात ठेवा. आणि हे शक्य आहे जर तुम्ही प्रत्येक गोष्टीकडे कृपा म्हणून पाहिलं. स्वामी समर्थ म्हणजे आशेचा झरा आहे. त्यांचं नाव घेतल्यावर मनातील निराशा विरते, विचार सकारात्मक होतात आणि जीवन नवं वाटू लागतं. आणि नक्कीच गोष्ट लक्षात घ्या, स्वतःवरचा विश्वास म्हणजे जीवनाच्या अंधारातून बाहेर पडण्याचा पहिला टप्पा आहे. जेव्हा सर्व काही संपल्यासारखं वाटतं तेव्हा ही एकच गोष्ट असते जी उरलेली असते, स्वामींचं स्मरण. स्वामी समर्थ हे फक्त नाव नाही, ते एक आधारस्तंभ आहेत. संकटातून, दडपणातून, अपमानातून, संघर्षातून मनशांतीकडे नेणारा एक निश्चित मार्ग म्हणजे स्वामींची शिकवण आहे. कधी कोणतीही गोष्ट घडते तेव्हा लगेच प्रतिक्रिया देऊ नका. थांबा, विचार करा. स्वामी विचार काय सांगतो? तो सांगतो, तू प्रतिक्रिया देण्यासाठी स्वतःच्या मनात शांती ठेव. कारण शांत मनातले निर्णय हेच खरे योग्य निर्णय असतात. माणसाच्या जीवनात तात्पुरते यश, तात्पुरती दुःख, तात्पुरते नातेसंबंध हे सगळं बदलत जातं, पण जे शाश्वत असतं ते म्हणजे तुमचं चरित्र, विवेक आणि भक्ती. म्हणून स्वामी समर्थ सांगतात, तू किती मोठा झालास याचा गर्व बाळगू नकोस. तू किती लहान राहिलास ते पहा. जो स्वतःला लहान समजतो त्याच्यात नम्रता असते आणि नम्र माणसाला सृष्टीमधली प्रत्येक गोष्ट आपली वाटते. तो कोणालाही कमी लेखत नाही, कारण त्याला माहिती असतं जगात प्रत्येक गोष्ट ही ईश्वराने निर्माण केलेली आहे. स्वामींचा संदेश आहे, आपलं काम प्रामाणिकपणे करा, फळाच्या अपेक्षेने नव्हे तर कर्तव्याच्या भावनेने. फळ देणारं कोण आहे हे विसरू नका, स्वामी. आणि ते कधीच चुकीचं फळ देत नाहीत. प्रत्येक क्षण तुमचं मन स्वच्छ ठेवण्याचा एक नवा प्रयत्न असावा. राग, चिडचिड, असूया, स्पर्धा, द्वेष हे मनाची शांतता हरवतात. स्वामी विचार सांगतो, मनाचं रक्षण करा, तेच भविष्यातलं यश ठरवतं. समाज काय म्हणेल याचा विचार करणं जगणं म्हणजे
स्वतःच्या जीवनाचं नियंत्रण दुसऱ्याच्या हातात देणं आहे. स्वामी विचार सांगतो, जे योग्य वाटतं ते सत्य वाटतं, जे पवित्र वाटतं ते मनापासून करा. उरलेलं सगळं मी सांभाळेन. माफ करणं, विसरणं आणि पुढे जाणं या गोष्टी केवळ मोठ्या मनाच्या माणसांकडूनच घडतात. स्वामी सांगतात, जी माणसं तुम्हाला दुखावतात त्यांच्यावर राग न धरता त्यांच्या अज्ञानावर दया ठेवा. कारण जो माणूस दुसऱ्याला दुःख देतो तो आधी स्वतःच्या अंतःकरणाला छळतो. तुमचं मौन, तुमची नजर, तुमचं वागणं हे सगळं बोलत असतं. तेव्हा तुमचं अस्तित्व हीच तुमची प्रार्थना असावी. स्वामी विचार सांगतो, प्रार्थना फक्त ओठाने नको, ती तुमच्या प्रत्येक कृतीत दिसावी. माणसाचं मोठेपण हे किती कमावलं, किती गाठलं यावरून ठरत नाही. ते ठरतं किती माफ केलं, किती समजून घेतलं आणि किती तग धरली. स्वामी समर्थांचा विचार अत्यंत स्पष्ट आहे. दुःख हे शिकवण्यासाठी येतं, शोकात बुडून जाण्यासाठी नव्हे. त्यामुळे दुःख आलं की त्याला शत्रू समजू नका, त्याला गुरु समजा आणि त्या गुरूंकडून धडे घ्या. कारण दुःख हे अंतर्मनाचा आरसा आहे. तुम्ही किती धार्मिक विधी केले, पूजा अर्चा केली, ती तेव्हाच फलदायी ठरते जेव्हा मन पवित्र असतं. स्वामी विचार सांगतो, कृताशिवाय भक्ती नाही आणि भक्तीशिवाय जीवन नाही. स्वतःला सिद्ध करण्याची गरजच तेव्हाच भासते जेव्हा स्वतःवरचा विश्वास डळमळीत असतो. स्वामी सांगतात, तू मला ओळखतोस ना, मग सिद्ध करण्याची गरज नाही, फक्त कर्म करत राहा. तुमचं जीवन दुसऱ्यांसाठी उदाहरण ठरावं एवढं शुद्ध असावं. तुमच्या कृतीमधून सकारात्मकतेचा प्रकाश सगळीकडे पसरावा. स्वामी विचार म्हणतो, चांगुलपणाचा प्रचार करायचा नसतो, तो अनुभवायला लागतो. राग आल्यावर शांत राहणं, अपमान सहन करणं, चुकीचा दोष पसरणं आणि पत्करणं आणि तरीही प्रेमळपणे वागणं हे अत्युत्तम साधनेचं लक्षण आहे. स्वामी समर्थ सांगतात, जेव्हा तू स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवतोस तेव्हाच मी तुझ्यात वसतो. तुमचं जीवन नेहमी एक सेवा असावी. सेवा घरातल्या लोकांची, समाजाची, वृद्धांची, जनावरांची आणि सर्वात महत्त्वाचं स्वतःच्या अंतरात्म्याची. कारण सेवा म्हणजे स्वामीप्रती खरी निष्ठा आहे. स्वामी समर्थांनी जगाला शिकवलं की चमत्कार हवे असतील तर प्रामाणिकपणा, संयम आणि श्रद्धा या 3 गोष्टी मनात ठेवा. चमत्कार होतात, पण ते तसं मन तयार झालं पाहिजे आणि तुमचं मन शुद्ध असलं पाहिजे. एवढं मात्र तुम्ही लक्षात ठेवलंच पाहिजे. जिथे तुमचं अस्तित्व दुसऱ्याच्या शांतीचं कारण बनतं तिथेच तुम्ही खरं अध्यात्म गाठलेलं असतं. स्वामी विचार सांगतो, स्वतःला मोठं सिद्ध करून जग जिंकलं जात नाही, स्वतःला ओळखून जगाशी नातं जोडलं जातं. स्वामी विचारांचा गाभा असा आहे, भिवू नकोस. या 3 शब्दात स्वामी संपूर्ण ब्रह्मांड लपलेला आहे. आणि कारण ज्याला हे कळतं तो जीवनात कोणत्याही संकटाला सामोरे जाऊ शकतो. कधी काहीच मनासारखं घडत नाही, सगळे मार्ग बंद होतात, प्रयत्न निष्फळ वाटतात आणि आशा मावळते. तेव्हाच फक्त डोळे मिटा, श्वास घ्या आणि मनात म्हणा, हे स्वामी, मी थकलोय पण मी थांबणार नाही. कारण जिथे माणूस थांबतो तिथून स्वामींची कृपा नक्कीच सुरू होत असते. एवढं मात्र तुम्ही लक्षात ठेवायला हवं. आणि तू कोण आहेस हे जगाला सांगण्याआधी स्वतःला नक्की समजून घे आणि समजावून घे. स्वतःच्या आयुष्याचा अर्थ शोधण्याआधी स्वतःच्या मनाशी संवाद साध. हे संवाद तुझे असतील तर तुझं अस्तित्व अर्थपूर्ण होईल. स्वामी विचार सांगतो, तू स्वतःशी प्रामाणिक राहिलास तर जगाशी तुझं नातं आपोआप प्रामाणिक बनेल. मन दुखावलेलं असेल तर ते हसून झाकलं जातं, पण अंतर्मन काहीही विसरत नाही. म्हणून प्रत्येक दिवसाला ताजं ठेवायचं असेल तर मन साफ ठेवावं लागतं. आणि स्वामी समर्थ सांगतात, मनावर झालेले धूळ भक्तीच्या ओलसरपणाने पुसून टाका. जीवन खूप मोठं आहे, पण जीवनातली प्रत्येक क्षण मोठा असतो. त्या क्षणात जर तू शांत राहिलास तर परिस्थितीची आग विझते, पण तिथंच प्रतिक्रिया दिलीस तर संबंध होरपळतात. स्वामी म्हणतात, उत्तर देण्यापेक्षा शांत राहिलं तर उत्तर आपोआपच मिळतं. माणूस चांगला किंवा वाईट नसतो, त्याचे विचार चांगले किंवा वाईट असतात. म्हणून विचारांवर लक्ष ठेवा. जसे विचार तसे बोलणे, जसे बोलणे तसे कृती, जसे कृती तसं भविष्य. स्वामी विचार सांगतो, विचार पवित्र ठेवा, कारण तेच तुमच्या कृतीचं बीज आहे. दैनंदिन जीवनात आपण अनेक वेळा अश्रद्ध होतो आणि कारण परिणाम लगेच मिळत नाही. पण खरं शहाणपण हेच की प्रयत्न करत राहणं. स्वामी समर्थ सांगतात, फळ नाही मिळालं म्हणून थांबू नकोस, अजून मिळायचं बाकी आहे. तुमच्यावर विश्वास न ठेवणाऱ्यांनी तुमचं यश पाहिलं पाहिजे, पण त्यासाठी तुमचं यश हेच तुमचं कर्म ठरवलं पाहिजे. स्वामी विचार सांगतो, प्रमाणपत्र नव्हे, कृती बोलली पाहिजे. माणसाच्या जीवनात सर्वात जास्त त्रास कोणी देतो तर तो म्हणजे अपेक्षा आहे. जेव्हा अपेक्षा वाढतात तेव्हा समाधान कमी होतं. स्वामी समर्थांनी शिकवलं, जास्तीची अपेक्षा ही तुमच्या मनाची शांती घेऊन जाते. तुमच्या चेहऱ्यावर हास्य असेल तर लोक तुमच्या जवळ येतील, पण तुमचं अंतर्मन प्रसन्न असेल तर लोक तुमच्यावर विश्वास ठेवतील. स्वामी म्हणतात, प्रसन्नतेचा चेहरा नाटकाने नाही भक्तीने येतो. भूतकाळावर शोक करू नका, भविष्यासाठी भीती बाळगू नका. वर्तमानात पूर्णपणे जगायला शिका.
स्वामी विचार सांगतो, तुझं वर्तमान स्वच्छ असेल तर भविष्य नक्कीच उज्ज्वल असेल. तुमचं मौन हे तुमचं सामर्थ्य असलं पाहिजे, कमजोरी नव्हे. कोणतंही वक्तव्य करण्याआधी ते मौनात घालून बघा. गरज आहे का, उपयोगी आहे का आणि सत्य आहे का. स्वामी विचार सांगतो, शब्दांचे बाण हृदयात खोल जातात, त्याआधी मौनाची ढाल घ्या. जेव्हा तुम्ही संकटात असता तेव्हा जग तुमच्यापासून दूर जातं, पण तेव्हाच तुम्हाला स्वतःच्या अंतरात्म्याचा आवाज स्पष्ट ऐकू येतो. स्वामी समर्थ म्हणतात, संकट येतात ती तुझ्या आंतरशक्तीला जागा करण्यासाठी. कुणाच्या आयुष्यातून निघावं लागतं तेव्हा राग नका ठेव, त्याला आशीर्वाद द्या, कारण त्याच्या आयुष्यातून तुमचं जाणं ही स्वामींची योजना असू शकते. स्वामी विचार सांगतो, जीव तोडून नाती सांभाळा, पण नात्यांमध्ये स्वतःला हरवू नका. अहंकार असेल तर शिकता येत नाही, शिकलं नाही तर बदलता येत नाही, बदललं नाही तर उगमापाशीच पुन्हा पोहोचावं लागतं. स्वामी समर्थ म्हणतात, जेव्हा मी संपतो तेव्हा तो सुरू होतो. प्रत्येक सकाळ ही एक नवीन संधी असते. मनातील कालची चिंता विसरून आज मन शांतीने जगा. स्वामी विचार सांगतो, सकाळी जाग आल्यावर मला आठव, संपूर्ण दिवस माझ्या मार्गावर जाशील. पैसा, प्रतिष्ठा, प्रसिद्धी हे सगळं क्षणिक आहे, पण स्वतःचा आत्मसन्मान आणि शांतता हीच गोष्ट फार मौल्यवान आहे. स्वामी विचार सांगतो, लोक काय म्हणतील त्यापेक्षा देव काय पाहतो ते महत्वाचं आहे. तुम्ही कुणाचा विश्वास तोडला नाही, कुणावर अन्याय केला नाही, कुणावर असूया ठेवले नाही, तर समजा तुम्ही स्वामी मार्गावर आहात. कारण स्वामी सांगतात, जीवनात भोग मिळतील पण तू चांगुलपणा टिकव. माझं रक्षण कायम तुझ्या पाठीशी आहे. तुम्हाला जर बदल हवा असेल तर परिस्थिती नव्हे, स्वतःचा दृष्टिकोन बदला. स्वामी विचार सांगतो, बाहेरचा आवाज बंद केला की आतला आवाज ऐकू येतो. मन गोंधळलेलं असेल, विचार अस्थिर असतील, निर्णय चुकत असतील तर थांबा, श्वास घ्या, डोळे मिटा, फक्त एकच नाम घ्या, श्री स्वामी समर्थ. कारण या नामात विचारही थांबतात आणि उत्तरही मिळतात. कुणी कितीही समजावलं तरी जो अनुभव घेतो तोच समजतो. म्हणून प्रत्येक अनुभवाला शाप समजू नका, ते वरदान असू शकतात. स्वामी विचार सांगतो, जीवनाचा प्रत्येक प्रसंग हा एक अध्याय आहे. शिकत राहा. तुमचं वागणं असं असावं की ज्यामुळे समोरचा माणूस स्वतःचं वागणं सुधारावं. तुमचं अस्तित्व हे कुणासाठी तरी शांतीचं कारण व्हावं. स्वामी विचार सांगतो, उंच बोलू नका, उंच वागा. दैनंदिन जगण्यात ध्यान, नामस्मरण, सेवा आणि नम्रता ही 4 साधनं ठेवा. स्वामी समर्थ म्हणतात, कधी भांडू नका, कधी रुसू नका आणि कधी स्वतःवरचा विश्वास सोडू नका. स्वतःवर विश्वास ठेवा आणि त्याप्रमाणे जीवन नक्कीच चांगल्या प्रकारे जगा. तुम्हाला प्रत्येक गोष्टीत नक्कीच यश मिळेल आणि स्वामी तुमच्या कायम पाठीशी असतील. कारण स्वामींना त्यांचे भक्त खूप प्रिय असतात, हे लक्षात ठेवा. म्हणून तुमच्या मनात नक्कीच विश्वास पूर्णपणे असला पाहिजे. आणि मन थकलेलं असेल, शरीर दमलेलं असेल, भविष्य धुसर वाटत असेल, नात्यात गोंधळ वाटत असेल, तेव्हा कोणीच तुमचं ठामपणाने उत्तर देणार नाही. पण जर तुमच्या मनात निशब्द अशा श्रद्धेची एक ज्योत पेटवलेली असेल तर तिथं स्वामी बसलेले असतात. स्वामी समर्थ हे फक्त नाव नाही, ते एक आधार आहेत. संपूर्ण अस्तित्वाला सावरणारं. शब्द कमी वापरा, विचार जास्त करा, राग लवकर विसरा, क्षमा लवकर करा. साठवायचं असेल तर आठवणी नाही तर अनुभव साठवा. स्वामी विचार सांगतो, तुझा स्वभाव तुझं व्यक्तिमत्व बनवतो आणि तुझी शांतता तुझं सामर्थ्य. लोक नेहमी बोलतील, कुणी पाठीशी उभं राहील, कुणी पाठ फिरवेल, कुणी तुमच्यावर प्रेम करेल तर कुणी फसवेल. पण या सगळ्या बदलांमध्ये जो तसाच राहतो, शांत, स्थिर, सच्चा, तो स्वामी मार्गाचा खरा प्रतीक. म्हणून स्वामी म्हणतात, मी तुझं स्थैर्य आहे, माझा धागा सोडू नकोस. सत्य स्वीकारणं कठीण असतं, पण एकदा सत्याशी मैत्री केली की चिंता संपते. कारण खोटं वाचायला अनेक मुखवटे लागतात, पण सत्य एकटंच पुरेसं असतं. स्वामी विचार सांगतो, तू पारदर्शक राहा, मी तुझं रक्षण करीन. दुसऱ्याला दोष देणं सोपं असतं, पण आत्मपरीक्षण करणं ही खऱ्या अध्यात्माची प्रगतीची सुरुवात असते. स्वामी समर्थ सांगतात, प्रत्येक समस्येचा एक भाग तू स्वतः असतोस, हे मान्य करायला शिका. ज्या गोष्टीवर तुमचं नियंत्रण नाही त्या गोष्टींना उगाचच मनात जागा देणं म्हणजे स्वतःचं रक्षण करणाऱ्या देवाचं दुर्लक्ष करणं आहे. स्वामी विचार सांगतो, काही गोष्टी माझ्यावर सोडून दे, मी चाललोय सृष्टी तुझं आयुष्यही सांभाळी. तुझ्या जवळ जे आहे त्यात समाधान शोधता आलं की बाहेरच्या जगाची गरजच उरत नाही. स्वामी सांगतात, समाधान ही आतली संपत्ती आहे, बाहेरचा बाजार नाही. जेव्हा तुम्ही मीच्या पलीकडे आपण पाहू लागता तेव्हाच तुमचं मन मोठं होतं. स्वामी विचार सांगतो, मीपणा कमी, आपलेपणा जास्त, हे शाश्वत सुख आहे. तुम्हाला जर जीवनात साक्षात्कार हवा असेल तर पुस्तकं बंद करा आणि मौनात शिरा. कारण जे मौनातून उगवतं ते शब्दांपेक्षा खोल असतं. स्वामी समर्थ म्हणतात, माझं स्मरण करत राहा, माझं उत्तर मौनातूनच येईल. कुणावरही राग धरू नका,
कुणाच्या चुकीचं बोट दाखवू नका. जर इतरांनी तुमच्यावर चुकीचं वागणं केलं तरी तुमचं वागणं योग्य राहिलं पाहिजे. स्वामी विचार सांगतो, दुसऱ्याचं वागणं त्यांच्या कर्माच्या नक्कीच फळ असतं. तुमचं वागणं तुमची ओळख आहे. जो सतत इतरांना दोष देतो त्याला आत्मविकास करता येत नाही. जो स्वतःला तपासतो तो सतत बदलतो, वाढतो आणि शुद्ध होतो. स्वामी समर्थ सांगतात, स्वतःच्या अंतरंगात दररोज एक दिवा लावा. तुमचं मौन अशा प्रकारचं असावं की लोक त्यात शांती अनुभवावी. तुमचं हास्य अशा प्रकारचं असावं की लोक त्यात आधार शोधावा. स्वामी विचार सांगतो, तुझी उपस्थिती म्हणजे माझं दर्शन असावं. कधी कधी परिस्थिती तशी बदलत नाही, पण तिला पाहण्याची दृष्टी तुमची ही बदलली की सगळं सहज वाटायला लागतं. स्वामी सांगतात, मी परिस्थिती बदलतोच असं नाही, पण मी तुला तिच्यापेक्षा मोठं करून सोडतो. प्रत्येक रात्री झोपण्याआधी फक्त 3 गोष्टी तपासा. मनात कोणतीही चीड, तक्रार आहे का? आज मी कुणाला आधार दिला का? आणि मी मन शांतीने झोपतोय का? स्वामी समर्थ म्हणतात, दिवस कसा गेला यापेक्षा मन कसं आहे हे तपासा. तुमचं मनच तुमचं मंदिर आहे. तिथं जर राग, मत्सर, अहंकाराचे भूत वावरत असतील तर कृपा उतरू शकत नाही. स्वामी विचार सांगतो, माझं वास्तव्य स्वच्छ मनातच होतं. भूतकाळ शोकाने भरलेला असेल तर तो विसरणं हा उपाय नाही, त्यातून शिकून पुढे जाणं हा खरा उपाय आहे. स्वामी समर्थ म्हणतात, जखम विसरू नकोस, पण तिला पुन्हा उघडूही नकोस. तुमचं अस्तित्व असं असावं की तुम्ही नसला तरी लोक तुमचा विचार करतील. तुम्ही शांत राहिला तरी लोक तुमच्या विचारांनी चालतील. स्वामी विचार सांगतो, तू लोकांच्या हृदयात वसावस, हेच माझं वरदान आहे. प्रत्येक अपमान, प्रत्येक अडचण, प्रत्येक अडथळा हे सगळं तुम्हाला मजबूत बनवत असतं. स्वामी समर्थ सांगतात, कधी का माझ्या आयुष्यात असं होतं असं विचार करू नकोस. मी तुला घडवतोय. आशेचा दिवा नेहमी तेव्हाच पेटवावा जेव्हा सगळीकडे अंधार दाटलेला असतो. तो दिवा म्हणजे श्रद्धा आहे. स्वामी विचार सांगतो, भिवू नकोस, मी आहे ना. तुमच्या अंतर्मनात जर इच्छा निस्वार्थ असेल तर हेच पवित्र असेल, आणि प्रयत्न सातत्याने सुरू असेल तर संपूर्ण सृष्टी तुमच्या बाजूने उभे राहते. स्वामी समर्थ म्हणतात, तुझ्यासाठी वेळ आलाय, उभं राहा. आता तुला नक्कीच यशस्वी करायचं आहे असं स्वामी आपल्याला सांगत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवा आणि पुढे चालत राहा. आणि हा संपूर्ण स्वामींचा संदेश जर तुम्हाला मनापासून आवडला असेल तर मनापासून आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन गोड आणि चांगल्या संदेश व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.